राहाता तालुक्यातील केलवड येथील आदिवासी भिल्ल समाजातील युवक अक्षय राजपूत याला कर्नाटक येथे नेऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थ व आदिवासी बांधवांनी तीव्र आंदोलन केले। घटनेच्या निषेधार्थ केलवड गाव बंद ठेवण्यात आले। तसेच शिर्डी राहाता बायपास मार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गावातील विघे नावाच्या व्यक्तीने अक्षयला ट्रकवर चालक म्हणून कामासाठी कर्नाटक येथे नेले होते। तेथे अक्षयच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळण्यात आल्याचा, त्यानंतर त्याचे हातपाय बांधून ट्रकला बांधून काही अंतर फरफटत नेल्याचा, तसेच धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। 2 दिवस आला आणि ती म्हणते त्याची बायको 2 दिवसापासून यायचा, त्याला सांगायचा चाल गाडीवर, मी नव्हतो, मी माझ्या घरी लगेच नेलं। मी 1 दिवस इकडं 2 दिवस दिंडीला गेलो, इकडं माझा त्याला घेऊन गेलो, फक्त 500 रुपये तर काही इकडे दिले। त्यानं मला फोन करून सांगितलं म्हणे पैसे दिले, मी ते पैसे सुगट विचारेल नाही अजून, मी अजून 500 रुपये विचारेल नाही घरी, काहीच नाही। त्याचे लेकरा करताना मी काही बोलत नाही त्यांना अजिबात। दसरा आदिवासी समाजाचा आमचा दशरथ राजपूत यांचा मुलगा अक्षय दशरथ राजपूत हा आपले इथं प्रकाश विगे म्हणून नावाची आमच्या शेजारीची इथं गाडी आहे, त्यांच्या गाडीवर येणे किन्नर म्हणून नेलेलं आहे आणि तिथं नेल्यानंतर ते जवळजवळ कर्नाटकच्या बाउंड्रीवर जाऊन स्वतः त्या प्रकाश विगे यांनी मारून टाकलेला आहे। त्याला स्वतः वार झालेले, पोटामध्ये वार चाकू खुपसलेला आहे, 20 किलोमीटर त्यांना वडीत नेलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कुठल्या प्रकारे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढं आमचं सगळं आदिवासी लोकांचं आमचं म्हणणं आहे। आम्ही तशी ती डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आणि इथून आम्ही डेड बॉडी ती गाडी आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायत समोर त्याचं ठेवणार आहे, आम्ही ती ताब्यात घेणार नाही। आमच्या ग्रामपंचायतने आमचा काहीतरी तिने दखल घेतली पाहिजे किंवा पोलीस स्टेशनने सुद्धा माझी दखल आमची घेतली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे। जो मुलगा मारलेला आहे त्याचे मुलं, छोटे मुलं आहे, त्याची बायको आहे, ही लहान लहान मुलं आणि त्याला गोड बोलून नेलेलं इथून, त्याच्या इतकी विजा झालेले, भयानक मारलेले, त्याला एकदम कृत्य अवस्थेत, आज एखाद्या कुत्र्याला सुद्धा टोला मारता येणार नाही इतक्या अवस्थेत त्याला मारलेलं आहे। आम्हाला फक्त आमच्या आदिवासी लोकांना हा न्याय मिळाला पाहिजे। अक्षयच्या संशयास्पद मृत्यूचा कर्नाटकात दाखल झालेला गुन्हा महाराष्ट्रात वर्ग करण्यात यावा, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच आरोपींच्या बेकायदा मालमत्तांवर नियमानुसार कारवाई करावी अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या। रास्ता रोकोमुळे बायपास मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। अखेर स्थानिक नेते व प्रशासनाने मध्यस्थी करत आंदोलकांच्या मागण्यांबाबत पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। तसेच तहसीलदारांमार्फत पीडित कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला। त्यानंतर अक्षय राजपूत याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान येत्या 15 दिवसांत मागण्या मान्य करून ठोस कार्यवाही न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे। या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे। वृत्त संकलन विभाग, विजन प्लस न्यूज, राहाता।